सो कॉल्ड मराठीतला पहिला युनिव्हर्स रिलीज झालेला आहे आणि मी पाहिली आहे ती फिल्म घबाडकुंड. त्याचबद्दल या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. पटापट चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण प्रमोशन भर म्हणजे ज्या दिवसापासून टीजर रिलीज झाला तिथपासून हा मराठीतला पहिला युनिव्हर्स असणार आहे अशी अख्खी पब्लिसिटी केली गेली होती. मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो की मला असं काहीही वाटलेलं नाही की हा मराठीतला कुठला युनिव्हर्स आहे आणि मी खूप अपेक्षेने गेलो होतो की एक खरंच युनिव्हर्स लेवलचं काहीतरी आपल्याला पाहायला मिळेल. भले ते मराठीत असेल पण तशी माझी निराशा झाली आहे. पण बोलूया की फिल्ममध्ये पॉझिटिव्ह काय आणि निगेटिव्ह काय आहे. सो सांगतो की मला फिल्ममध्ये पॉझिटिव्ह काय वाटलं आणि निगेटिव्ह काय वाटलं. सो फिल्मच्या कथेबद्दल जर का सांगायचं झालं ना तर एका गावात एक विहीर आहे. त्या विहिरीवर काही काळी जादू किंवा काही मंत्रतंत्र अशा विद्येने ती विहीर बंद केलेली आहे आणि त्या विहिरीत असं म्हटलं जातं की त्या विहिरीत काही खजिना लपलेला आहे आणि तो खजिना फिल्म मधल्या एका कॅरेक्टरला त्या विहिरीत बोलावतं. जे कॅरेक्टर आहे संदीप पाठक यांचं. तर संदीप पाठकांबरोबर बाकीचे त्या विहिरीत कसे जातात आणि तिथे जाऊन त्यांच्या बरोबर काय होतं हे तर तुम्हाला जाऊन विटनेस करावं लागेल. सो हे सगळेजण मिळून स्वतःचा एक अजेंडा घेऊन त्या विहिरीमध्ये जातात. पण ती विहीर मायावी आहे आणि आतमध्ये त्या विहिरीत खूप जास्त अजूनही काही दडलंय. अपार्ट फ्रॉम तो खजिना जे घबाड आहे त्याच्या व्यतिरिक्त अजून खूप काही दडलेलं आहे आणि ते काय दडलंय हेच तुम्हाला फिल्ममध्ये जाऊन बघितल्यानंतर कळेल. तो फिल्म मधल्या ऍक्टर्स बद्दल बोलूया. तो फिल्ममध्ये आपल्याला तसे दिसतात संदीप पाठक, देवदत्त नागे, कुशल बद्रिके, शशांक शेंडे, प्राजक्ता हनमकर, वैष्णवी कल्याणकर, प्रवीण डाळिंबकर, स्मिता पायगुडे आणि एक चाइल्ड आर्टिस्टही आपल्याला दिसते. सो ओव्हरऑल एवढी मोठी मल्टी स्टार किंवा मल्टी कास्टिंग वाली ही फिल्म आहे. सो ह्या अख्ख्या कास्टमध्ये जर आपल्याला विशेष कोणी लक्षात राहणार असेल किंवा कोणाचा रोल लक्षात राहणार असेल तर संदीप पाठकने त्याचं काम जे केलंय ते आपल्याला विशेष लक्षात राहील. कुशल बद्रिके आपल्याला सुरुवातीला मला थोडा बॉदर करत होता कारण फिल्मचा अतिशय सिरियस टोन आणि अतिशय सिरियस कामासाठीची ही फिल्म आहे. त्या विहिरी जाऊन ते घबाड शोधायचंय आणि त्याच्यासाठी म्हणजे अख्खा विषय सिरियस होऊन जातो आणि बाकीची जी तीन पात्र आहेत अपार्ट फ्रॉम कुशल जे विहिरीत जाणार आहेत तेही खूप सिरियस अंगाने आणि त्यांचा एक जो अजेंडा आहे तो खूप सिरियसली ते परस्यू करतायत. पण त्यात सुरुवातीला जेव्हा कुशल बद्रिकेची कॉमेडी यायला लागते तर मला थोडं ते बॉदर करायला लागलं होतं. पण हळूहळू आपल्याला सवय होते याचं कारण पुढे स्क्रीन प्ले थोडासा डल होत जातो आणि त्या स्क्रीन प्लेमध्ये एवढं एंगेजिंग असं काय नाही आहे. त्यामुळे कुशल बद्रिकेची जी कॉमेडी आहे ती ब्रीदर म्हणून येते आणि त्यामुळेच आपण त्याचा परफॉर्मन्स एन्जॉय करायला. देवदत्त नागेचं काम सो आहे. फार लक्षात राहण्यासारखं असं काम मला पर्सनली तो रोलही नाही वाटला आणि ते कामही नाही वाटलं. शशांक शेंडेने त्यांच्या वाट्याला आलेलं काम उत्तमपणे केलेलं आहे. स्मिता पायगुडेनेही तिच्या वाट्याला आलेलं काम हे भी उत्तम केलेलं आहे. वैष्णवी कल्याणकर हिला ऍक्च्युली खूप कमी स्क्रीन टाइम आहे पण जेवढा टाइम तिला मिळाला आय थिंक तिला जेवढं बेस्ट देता आलं त्याप्रमाणे तिने केलेलं काम आहे. सो ओव्हरऑल कलाकारांनी केलेली कामं काहींची लक्षात राहतात काहींची फार लक्षात नाही राहत. प्राजक्ता हनमकर सुद्धा तिच्या रोलमध्ये सुटेबल आहे ह्या फिल्ममध्ये. आता पटापट सांगतो की मी सुरुवातीला ट्रेलर रिव्ह्यू मध्ये सांगितलं होतं का टीजर रिव्ह्यू मध्ये आय थिंक की या फिल्ममधल्या काही गोष्टी आहेत त्या स्टँड आउट करतील किंवा त्या आपल्याला म्हणजे इम्प्रेस करून जातील. सो बॅकग्राऊंड म्युझिक, फिल्मचं बॅकग्राऊंड म्युझिक खूप चांगला मोठा ऍस्पेक्ट आहे या फिल्मचा ज्यामुळे फिल्म अपलिफ्ट होते. सेट डिझाईन, आर्ट डिपार्टमेंट, जी विहीर ज्याप्रमाणे बनवली आहे आतमध्ये त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे सब लोकेशन्स पण आहेत. त्या आर्ट डिपार्टमेंटने खूप उत्तम काम केलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त मेकअप डिपार्टमेंटने ह्या 3-4 लोकांचे जे लुक डिझाईनचं काम केलेलं आहे ते चांगलं केलेलं आहे. त्यामुळे हे 3 डिपार्टमेंट डेफिनेटली आपल्याला उठून दिसतात फिल्म. आता सांगतो की फिल्ममध्ये मला काय आवडलं नाही. फिल्ममध्ये काही सीन खूप रॅन्डम आहेत त्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी ह्या एकत्र अगदी घट्ट जोडलेल्या नाही वाटत. एक सीमलेस स्क्रीन प्ले नाही वाटत. खूप गोष्टी रॅन्डम येतात, खूप सीन्स रॅन्डम येतात आणि आपण विचार करायला लागतो की हे का असे प्रश्न आपल्याला पडायला लागतात. एक्झाम्पल द्यायचं झालं तर कुशल बद्रिकेचा आंघोळ करतानाचा एक सीन आहे. आपल्याला विचार करायला लागतो की हा इथे असा ह्यावेळी काहीच न करता कसा आला. तो असे अजूनही सीन आपल्याला जाणवतात की जे खूप रॅन्डमली येतात. दुसरं जसं मी म्हटलं की फिल्म अगदी सीमलेस एक कथा नाहीये त्यामुळे खूप लूप्स आहेत. जेव्हा हे 4 जण विहिरीत उतरतात तेव्हा यांच्याकडे काहीही म्हणून काही गोष्ट नसते. फक्त एका बकरीला घेऊन आत जातात आणि बाकी हे 4 कॅरेक्टर आणि एक छोटी मुलगी हे विहिरीत उतरतात. पण विहिरीत वेळोवेळी हे खूप मोठे मोठे यज्ञ करतात आणि ते एवढ्या यज्ञाची जी सामग्री आहे किंवा त्या लेवलचा यज्ञ करण्यासाठी लागणारा जो पसारा आहे तो हे कुठून घेऊन जातात याचं काहीही लॉजिक आपल्याला लागत नाही.
त्यामुळे तिथे डिसअपॉइंटमेंट मला वाटली. तिसरी गोष्ट म्हणजे हे जे 4 कॅरेक्टर आहे ज्यांना त्या विहिरीत जाण्याची इच्छा आहे आणि ते त्यांच्याबरोबर संदीप पाठकलाही विहिरीत घेऊन जातात. सो यांचं इंट्रोडक्शन किंवा यांची काही बॅक स्टोरी किंवा त्या विहिरीबद्दलचं थोडं इंट्रोडक्शन हे कुठेच द्यावं असं वाटलं नाही ना रायटरला ना डिरेक्टरलाही. असं वाटलं की हे थोडं इंट्रोडक्शन देऊन विहीर एक कॅरेक्टरच आहे त्या फिल्मचं आणि खूप महत्वाचं मोठं कॅरेक्टर आहे. त्यामुळे रॅन्डमली यांची जर्नी सुरू होते किंवा यांचं मिशन सुरू होतं विहिरीत जाण्याचं. त्यामुळे त्यांचं जे बॅकग्राऊंडच आपल्याला म्हणजे सुरुवातीला कॉन्टेक्स्ट सेटिंग नाही होत, हळूहळू ते मध्ये मध्ये त्याचे रेफरन्सेस आहेत. पण मला वाटतं ते सुरुवातीला दिलं असतं तर थोडं इझी होतं ऑडियन्ससाठी सुद्धा फिल्म बघणं. आणि जसं मी म्हटलं की फिल्म एका वेगळ्या ट्रॅकवर सुरू होते आणि नंतर एका वेगळ्याच ट्रॅकला टुवर्ड्स दी एंड जाते. त्यामुळे आपण थोडे कन्फ्युजही होतो. त्यामुळे ओव्हरऑल जर का मला सांगायचं झालं तर युनिव्हर्सवाला फील तर बिलकुलच नाही आलाय मला. आणि युनिव्हर्स का म्हटलं गेलं हा मला सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न होता. आता माहित नाही पुढे यांचे काही प्लॅन्स असतील तर ह्याच कॅरेक्टर्सना घेऊन असू शकतं, बट मला युनिव्हर्सवाला फील डेफिनेटली नाही आला. फिल्मचं डिरेक्शनही मला ओके वाटलंय. काही सिक्वेन्सेस, ऍक्शन सिक्वेन्सेस खूप छान आहे. एक प्रेग्नन्सीवाला सिक्वेन्स आहे तोही मला खूप चांगल्या प्रकारे डिरेक्ट केलेला वाटला. पण ओव्हरऑल जर का मला सांगायचं झालं तर इम्पॅक्ट म्हणून माझ्या अंगावरती ही फिल्म नाही आली किंवा जो इम्पॅक्ट मी एक्सपेक्ट करत होतो तो नाही आला. सो फ्रेंड्स, हा होता माझा म्हणजे रवीचा व्ह्यू ऑन फिल्म घबाडकुंड. तुम्ही पाहिली नसेल तर एकदा जाऊन नक्की पहा फिल्म. फिल्मला मी देतोय 3 स्टार्स. हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा म्हणजे आपल्या मराठी फिल्म्स बद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढेल आणि तोच माझा हेतू आहे. व्हिडिओ अनेकांबरोबर नक्की शेअर करा. आपण भेटूया पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.